हवेमध्ये खेळलाय प्रतुलनं, क्षेत्ररक्षक मात्र दूर आहे झेल पासून, आवाक्यापासून दूर उलट दिशेनं झेल होता, कठीण झेल होता परंतु उलट दिशेनं टिपण्याचा प्रयत्न केला जात होता. त्या ठिकाणी झेल मात्र दान होतोय भूमीला, निसटला हातातून. एक नामी संधी प्रतुलला मात्र मिळाली, पहिल्याच बॉलवर एक सिंगल प्राप्त झाली. आता स्ट्राईकला बॅट्समन पाहायला मिळेल अमर पवार. पंचांकडनं गाठ घेतो, डावखुरा फलंदाज आहे. बाकी बऱ्याच कालापासून टेनिस क्रिकेट पासून थोडा वंचित होता अमर, पायाच्या दुखापतीमुळे, परंतु आता तो प्लेइंग 11 मध्ये पाहायला मिळतोय, अर्थातच इनफिल्ड या मैदानात खेळताना पाहायला मिळेल. गत वर्षापासून पुन्हा एकदा अगदी या संघातून खेळताना पाहायला मिळतोय तो अमर. हा चेंडू ओव्हरपिच होता, खूप चांगला अगदी ड्राईव्ह बघा, खूप सुंदर असा ड्राईव्ह पाहायला मिळाला. नेत्रदीपक टोला होता, त्यावर मात्र 2 धावा मिळतील. क्लासिकल ड्राईव्ह आपण खेळताना अमरला पाहिलं, 2 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल ती बिनगडी बाद 3 धावा. अभिषेक म्हात्रे आमच्यासोबत गुणलेखनाच्या भूमिकेत, आमचे म्हात्रे ब्रदर्स. हा चेंडू आतमध्ये अगदी घुसून खेळण्याचा प्रयत्न केला होता, थोडंसं शफल झाला होता, त्यानंतर थोडंसं फुटवर्कचा वापर करत अमरनं खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क आला नाही. चेंडू पॅडवर धरला परंतु धावही मिळाली नाही. अशा परिस्थितीमध्ये निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर, स्थगित, फक्त आणि फक्त 3 लागले. पॉवर प्लेचा ओव्हर आहे, 6 षटकांचा सामना, त्यामुळे 2 पॉवर प्लेमध्ये थोडासा अटॅक होताना आपल्याला पाहायला मिळेल. हा पुन्हा एकदा ड्राईव्ह केला परंतु खराब क्षेत्ररक्षण, तिथे मात्र शॉर्ट पॉईंटला असणारा क्षेत्ररक्षक, डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक जोरानं वेगानं पायानं चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न ठरले असफल आणि तिथे मिळाला खणखणीत चौकार. चार धावा वाढलेत. डीजे ऑपरेटर मॅडी हे देखील इथे आलेले आहेत, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. हा चांगला फटका आहे बघा, अगदी घुसून केला आणि त्यामध्ये यश मिळालं. हुक केलाय, चेंडू जातोय सरळ डिफाईन लेकडे, तेवढेच दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 3 धावा पलून काढल्या, सीमा रेषेच्या लगत चेंडू अडवलाय. अगदी आपण बघितलं ना टेंबोडे टीमची जी टीम स्पिरिट बघितलं ना तर अप्रतिम आहे. लाईव्हवर आपण पाहू शकाल किती वेगानं धावला होता चेंडू अडवण्यासाठी, अगदी सीमा रेषे लगत होता. वेगानं धावत चेंडू अडवण्याचा प्रयत्न करत असताना आपण पूर्णपणे स्क्रीनवर पाहिला की शेवटच्या क्षणापर्यंत एका हातानं चेंडू अडवला. वेगानं फेकला होता करण पाटीलनं. वाईड यॉर्क, खूप चांगला चेंडू फेकला, तिथे मात्र कोणत्याही प्रकारची धाव आली नाहीये. अशा परिस्थितीमध्ये एकूण पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त झाला आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावर. हे संगीत आहे, जगणारे ते माऊले होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता आणि मायेनं हात फिरवणारा तो माझा राजा होता. जय शिवराय. खूप चांगलं संगीत तुम्ही ऐकता मित्रांनो. जय शिवराय अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांचं हे संगीत अखंड महाराष्ट्राच्या आराध्य दैवत. दुसरा षटक घेऊन येतोय धावफलकावर, धावसंख्या 10 असताना राहुल गडगेचं हे दुसरं षटक. समोर मात्र बॅट्समन डावखुरा फलंदाज अमर पवार. आडव्या बॅटने खेळतोय अमर, परंतु खेळपट्टीवर यस, इथे मात्र कॉल चुकला आणि तिथे प्रतुलला व्हावं लागेल धावचीत बाद. जय शिवराय.
पुन्हा एकदा चांगली संगीत आपल्याला ऐकायला मिळतात डीजे मास्टरच्या माध्यमातून. 19 फेब्रुवारीला शिवनेरीवर खरं तर तारा चमकला आणि तोच उगवलेला तारा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. नवीन फलंदाज मैदानात दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल अमोल पाटील. प्रतुल पाटीलनं घाई केली, अति घाई आणि संकटात नाही आहे नेहमीच आपल्याला चित्र पाहायला मिळतं. नेहमीच आपण जर वाहतूक मार्गावर ज्यावेळी जातो त्यावेळीच अशी फळकं आपल्याला वाचायला मिळत आहेत की अति घाई आणि संकटात नाही. तसंच मात्र इथे प्रतुलनं केली घाई आणि त्याला नक्कीच संकटात नेलं, धावचीत स्वरूपात बाद व्हावं लागलं. आणि तिथे मात्र नवीन फलंदाज मैदानात अमोल पाटील. एक अष्टपैलू खेळाडू आहे अमोल, तो मात्र नॉन स्ट्राईकला असेल. स्ट्राईक बॅट्समन अमर पवार. अमर टू राहुल. फुल्लर लेनचा बॉल, फुल टॉस बॉल होता, वेळ जास्त मिळाला नाहीये म्हणजे हा फटका खेळण्याकरता. वाईडिश लॉंग ऑन कॉर्नरचा क्षेत्ररक्षक वेगानं आला, चेंडू पकडला तो, त्यानंतर मात्र एक धाव मिळाली आहे. एका धावेनं हलू होका होईना. या षटकामध्ये थोडंसं जगडून राहुलने ठेवलं असं म्हणाला का वावगं ठरणार नाहीये, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या आणि या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 1 म्हणजेच 11 धावा लागल्या धावफलकावर. राहुल पुन्हा एकदा 4 ते 5 पावलांचा स्टार्ट आहे. पंचांच्या डाव्या बाजूनं मारा करतोय आता खेळण्यासाठी अमोल पाटील सारखा एक हार्ड हिटर फलंदाज या क्रीजवर आहे. कालच्या रात्रीमध्ये आर्या स्पोर्ट्स मैदानावर खरं तर एक सामना जिंकून पुढे सरसावले ते दोन्ही संघ. स्लोवर बॉल फेकला. राहुलनं काय केलं तर या बॉलला थोडीशी गती कमी केली आणि तेवढाच वलन देखील दिला, म्हणजे लेग ब्रेक प्रकारचा चेंडू फेकला आणि त्यामध्ये अमोल मात्र बीट झाला. डॉट बॉलची समाप्ती. संघाची धावसंख्या स्थिर स्थगित फक्त 11 धावा. नेक्स्ट पुढील चेंडू घेऊन येतोय. हा चेंडू सरळ बॅटने केला, वाईडिश लॉंग ऑनला फ्लाय झालाय अगदी डोक्यावरनं. चेंडू जाईल वन बाउंस सीमावार 4 रन. शिवराय सुंदर सुंदर संगीत ऐकायला मिळतात. याच दरम्यान दीपकजी नावडेकरांचा तिकडे आगमन होतोय. अर्थातच दीपकजी नावडेकर साहेब आपल्या या व्यासपीठाच्या दिशेने येतात. आपलं सहर्ष स्वागत. या साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने गेलाय. आउटफील्ड फास्ट झाले. आता क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बरोबर टप्पा गेलाय आणि त्यामुळं एकच धाव मिळेल. एक धाव वाढते. संघाची धावसंख्या आता 16 या आकड्यामध्ये जाऊन पोहोचली आहे. 16 रन. अभिषेक म्हात्रे आमचे गुणलेखक आम्हाला चांगली माहिती नक्की देतात. एका बाजूला आपण पाहतो खरं तर आई एकविरा इव्हेंट्स भव्य दिव्य स्क्रीन. संदेश शेलके आमचे CEO या पूर्णपणे लिंकचे थेट प्रक्षेपण. हा खुड टप्प्याचा बॉल अमर पवार सोडणार नाही आणि त्यांनी भिरकावून दिलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला येतोय दमदार सिक्सर. सबोरी. ओम साईराम. सुंदर संगीत आपण ऐकता. आणि टोटल रन्स बघा 22 या षटकाराच्या मदतीनं 22 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली. आता करण पाटील चेक आपण इथे मंचावरती इथे शुभ सन्मान इथे करणार आहोत. थोडासा वेळ आहे तर आपल्याकडे आदरणीय बबनजी उलवेकर साहेबांचा इथे शुभ सन्मान इथे केला जातोय. तर आदरणीय संतोषदादा फडके यांना विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते तर साहेबांचा मान सन्मान करायचा आहे. आदरणीय दीपकजी नावडेकर साहेबांचा इथं शुभागमन होते. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने खूप खूप खरं तर सहर्ष स्वागत करणार आहोत. मंचावरती आपण इथे पाहतोय आदरणीय बबनजी उलवेकर साहेबांचा इथं शुभ सन्मान आदरणीय संतोषजी फडके यांच्या शुभ हस्ते आपण इथं मान सन्मान इथं केला जातोय. वस्त्रालंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह इथं दिलं जाते. तर आदरणीय दीपकजी नावडेकर साहेबांना देखील विनंती असेल यावं. आपला देखील या स्पर्धेच्या वतीने मान सन्मान इथं केला जातोय. तर आदरणीय राकेश यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते खतर साहेबांचा मान सन्मान करायचा आहे. दीपकजी नावडेकर साहेबांचा इथं शुभ सन्मान आपण इथे मंचावरती करत आहोत.
महाराष्ट्राची संस्कृती इथे जपत असताना या स्पर्धेच्या वतीने आपण पाहतो राकेश दादांच्या पवित्र शुभ हस्ते आपण इथं सन्मान करतोय. माहिती उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गुड आठवण म्हणून खतर सन्मान चिन्ह त्यांना देण्यात येते. ऐश्वर्या रिसॉर्ट आणि या रिसॉर्टचे खरं तर मॅनेजर आमचे सनी शेट्टे, आज थोडीशी त्यांची उपस्थिती कमी पाहायला मिळाली आम्हाला. आज बिजी आहेत आज. यस, फुल कस्टमर. यस, डेफिनेटली अमोल पाटीलच्या बॅट मधून येतोय तडाखा, बुम बुम सिक्सर. पाटीलच्या पहिल्याच बॉलवर अमोलने जो षटकार लगावला त्यानंतर अगोदर त्यांनी ज्या 2 धावा चोरून घेतल्या ना त्या अगदी पाहण्यासारख्या होत्या. कारण हातामध्ये शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू हातामध्ये असताना एवढी जलद गती, परंतु अमोरच्या समोर अमर एवढा पळणार नाहीये, धावणार नाही, परंतु त्याला धावायला लावलं त्यांनी आणि ती धाव देखील कंप्लीट झाली. 2 धावा कंप्लीट झाल्या. 3-0 रन्स, 30 धावा धावफलकावर. ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा अमोल पाटील, करण पाटील च्या समोर खेळण्यासाठी सज्ज. हा चेंडू सोडून देत आहे, त्याला माहित आहे हा वाईड आहे, नक्कीच लेग स्टंप सोडून जातोय आणि इथे मात्र करण पाटीलचा हा वाईड बॉल. अतिरिक्त 1 धाव मिळाली, संघाची धावसंख्या 1 ने वाढते. षटक सुरू आहे तिसरं आणि 31 धावा धावफलकावर. तिसऱ्या षटकातला फक्त जर विचार केला ना तर 2च चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 31 धावा धावफलकावर लागल्यात. आतापर्यंत चांगली बॅटिंग झाली आहे. 6 षटकांचा सामना. फुल्लर लाईनचा बॉल फुलटॉस होता, तेवढाच चांगला खेळून काढलाय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे आणि वारंवार घाई केली जाते. जास्तीत जास्त अमोल पाटील मला वाटतं स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय. 2 धावा, पुन्हा एकदा 2 धावा, धावून धावा घेतल्या जात आहेत आणि तिथे मात्र या 2 धावेनं पुन्हा एकदा संघाची धावसंख्या 33 या आकड्यावर. 33 रन्स. खूप चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळते. कारण ज्यावेळेस धावा येतील ना, जर मोठ्या फटक्याने येत नसतील तर या सिंगल डबलनं देखील धावा घेणं तेवढंच गरजेचं असतं आणि ते सांगत असताना अमोल पाटील. सिद्धिविनायक बिल्डर्स आमचे अजय पाटील साहेब आणि पॅक केलेला हा संघ. हा मिस टायमिंग झाला, स्ट्रोक किपरच्या मागे अगदी चांगलं क्षेत्ररक्षण झालं. आता मात्र 1च धाव मिळेल, 1 सिंगल रन मिळते. संघाची धावसंख्या एकेरी धावेनं वाढली. संघाची धावसंख्या आता पाहता 34 आकड्यावर जाऊन पोहोचली. या मैदानाचा तुम्ही विचार केला ना तर धावा भरपूर होत आहेत. भरपूर म्हटलं तर खूप धावा होत आहेत. 90, 80 आणि 90, 91चा हा उच्चांक देखील या मैदानावर आहे. मगाशी तर आपण सामना बघितला असेल वाजी आणि वळवली दरम्यान. तर वळवलीच्या गोलंदाज रोहननं 6 बॉल 23 धावा दिल्या कशा असतील. चौकार न लागता त्या धावा आल्या 23, पण त्या आल्या कशा हा प्रश्न मोठा पडला असेल बऱ्याच प्रेक्षकांना. हा डॉट बॉल, एकच मिसफिल्डिंग मुळे संदेश चौकार गेला, पण 6 बॉलात 23 धावा गेल्या कशा. चौकार नाही, षटकार नाही, काय नाही, हा मोठा प्रश्न पडलाय. त्या कशा आल्या ते नक्कीच तुम्हाला वेळ मिळाल्यानंतर सांगू. करण पाटील पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजच्या उंबरठ्यावर. तर समोर बॅट्समन अमर पवार, डावकुरा फलंदाज. 1 षटकार ठोकलाय अमरनं. पुन्हा एकदा थोडासा आडव्या बॅटनं ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, जास्त सफल झाला होता. ऑफ स्टंपला निघून खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगला चेंडू करणचा इथे डॉट बॉल जातोय. संघाची धावसंख्या धावफलकावर स्थिर स्थगित. पाण्याची पूर्तता करा. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे खेळाडूंकडनं. पाणी मतलब पोहोचला जाईल तोपर्यंत आपण बघूया. धावसंख्या धावफलकावर 3 षटक समाप्त, 34 धावा आहे वेल. ऐकूया संगीत.
मग तुम्हाला असं आयोजन पाहायला मिळते या रायगड आणि ठाण्यामध्ये सुद्धा मी म्हणेल, कारण 6-6 षटके आजकाल कमी पाहायला मिळत आहेत. परंतु या 6 षटकांमध्येच तुमचा परफॉर्मन्स, तुमची गुणवत्ता आणि तुमच्याकडे टेनिस क्रिकेटचा जर चांगला खेळ असेल तर या 6 षटकांमध्येच पाहायला मिळेल. कारण आजकाल क्रिकेट फास्ट झाला आहे, 3 षटक 4 षटक आणि त्यामध्ये स्वतःचा खेळ पाहायला मिळत नाही आहे. आणि खरं तर आदेश 2 षटकांचे सामने आम्ही खेळलेलो आहोत सुरुवातीला. हा ते शर्यती का नाही, बैलगाडा शर्यती कशा असतात, 2-2 षटकांचे सामने. आणि हाच खरं तर या आयोजनाचा उद्दिष्ट आहे आणि याच आयोजनाचा काहीतरी घेऊन नितलज गावामध्ये देखील 6 षटकांचे सामने पाहायला मिळणार आहेत. इथे हा स्ट्रोक काय ताकदीचा आहे बघा, सरळ चेंडू फ्लाय झाला, फ्लॅट 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 पद्धतीने गेला, स्ट्रेट ड्राईव्हचा हा खणखणीत षटकार. या आयोजनाचं नक्कीच कौतुक करावं तेवढंच कमी आहे. शुभम म्हात्रे आज आमच्यासोबत आहे, आमचे लोकेश आहेत. खरं तर कौतुक आपण करूया या आयोजनाचं. आपण बघितलं ना, मागच्या 2 वर्षांपासून या आयोजन आपण पाहतोय आणि 6 षटकांचा सामना. आदेश पांडव, त्यांचे सर्व सहकारी, मी तुमचं सर्वांचं का कौतुक करतोय, कारण तुमचा आदर्श घेऊन नितलज गावामध्ये देखील 6 षटकांची स्पर्धा. इथे मात्र संग्राम 11 संघ नितलज याने माजी सरपंच आयोजित केलाय. 6 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे नितलज गावामध्ये. हा आदर्श असतो एका स्पर्धेचा आणि तोच घेतलाय आणि हे रायगडमध्ये व्हायलाच हवं. 6 षटक आणि तुम्ही ते पंचम षष्टम जी पारितोषिक आहेत ना, ती बंद व्हायला पाहिजेत. 4 क्रमांक बहुतेक ठीक आहे, 4 पर्यंत ठीक आहे. आज आज पंचम षष्टम बक्षीस हे कुठेतरी थांबायला हवं. आणि इथे मात्र हा अमर पवार देखील आणि त्याचबरोबर नवीन आलेला गोविंदा देखील थांबायला तयार नाही, ठोकतोय षटकार. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे आणि इतिहासामध्ये याच रायगडावर महाराजांनी जास्त जास्त वस्ती केलेली, म्हणजे आपला जो कुटुंब आहे ना, तो रायगडावरच जास्त त्यांनी जोपासलेला आहे. आणि तोच रायगड, ज्या रायगडावर राज्याभिषेक सोहळा देखील जल्लोषात साजरा केला जातोय. जय शिवराय. जाऊया माच्या दिशेने, जिथे मात्र षटकार आल्यानंतर धावसंख्या धावफलकावर 46 लागली गेली. 46 रन, लॉस ऑफ 2 विकेट. सिद्धिविनायक कोपर संघ 46 धावा धावफलकावर लागल्या. चेंडूची पूर्तता करा. हा लगेच जास्त वेळ वाट पाहिली, कारण चेंडू हवे तेवढे तुम्हाला पुरवले जाणार आहेत. आमचे ते केक शॉप, त्यांचं मी कौतुक करेन. मगाशी माझं थोडंसं अनाऊन्समेंट करायचं राहून गेलं. द बेकर्स पॉइंट केक शॉप यांच्याकडनं लागतील तेवढे चेंडू, ही खरी पुरस्कृत केले दानशूरता आहे. द बेकर्स पॉइंट स्वप्नील पाटीलचं मी कौतुक करेन या ठिकाणी. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील पाहता पाहता पूर्ण होईल का याच्याकडे लक्ष असेल आणि अंपायर सिग्नल करतायत की पूर्ण झाली याची, आणि अशा परिस्थितीत 2 धावा पूर्ण. नक्की चर्चा सुरू होती स्वप्नील पाटील यांच्या द बेकर्स पॉइंट म्हणजे केक शॉप जो आहे त्यांच्याकडनं हे चेंडू पुरस्कृत केलेत. आणि आज सोमवारपर्यंत ही स्पर्धा सुरू असेल आणि जेवढ्या खेळाडूंपैकी, या सर्व खेळाडूंपैकी ज्या खेळाडूंचा वाढदिवस जर असेल ना, त्याचा वाढदिवस इथे सेलिब्रेट केला जाईल आणि त्याचा केक स्पॉन्सर करतील द बेकर्स पॉइंट. बघा, यस गोविंदा, गोविंदाचा फटका देखील फसला. इथे मात्र बघाल वाईडिश लॉंग ऑफ कडे टिपला जातोय झेल आणि गोविंदा पाटीलचा समाप्त झालाय खेळ.
गीत आपल्याला ऐकतोय गर्व से कहो हम हिंदू है. आणि अयोध्या या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर श्रीरामचंद्र प्रभूंचं एक भव्य दिव्य आता मंदिर पाहायला मिळते. नक्कीच आवश्यक आपण अयोध्येला जा, भेट द्या, श्रीरामचंद्र प्रभूंचं दर्शन घ्या. हे संगीत खूप चांगला आमचे डीजे मास्टर ऐकवत असताना इथे बाद झाला, एक मोठा हदरा बसला गोविंदाच्या स्वरूपात. गोविंदा एक हार्ड हिटर बॅट्समन आहे कोपर टीमचा. तो बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज प्रथमेश आल्या क्षणाला प्रथमेश रिव्हर्स स्वीप खेळतोय आणि मग मात्र इथे योग्य लाईनमध्ये चेक केली जाते. नक्कीच थोडासा संशय व्यक्त केला होता आणि रिव्ह्यू घेऊ शकता तुम्ही जर तुम्हाला या स्पर्धेच्या नियमाप्रमाणे जर डाऊट असेल. अंपायरशी आर्ग्युमेंट करू नका, जो काय असेल रिव्ह्यू घ्या, अन्यथा तुम्ही खेळ कंटिन्यू करू शकता. तुमच्याकडे वाईडसाठी एक रिव्ह्यू आहे, नो बॉलसाठी एक रिव्ह्यू आहे. आपण विचार केला तर रनआउटसाठी एक रिव्ह्यू आहे. मॅच सुरू करायचे, जास्त वेळ घेता येणार नाही. हळूहळू सूर्य देखील अस्ताला गेलाय, कारण वातावरण बघा तुम्ही पूर्णपणे कधीही बदलतोय. कोणालाही माहीत नव्हतं रात्री पाऊस पडेल, अचानकपणे पाऊस पडला. आदरणीय सन्माननीय रमेशजी नावडेकर साहेब, आपण मैदानावर आलात. खरं तर तुम्हाला विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे. रमेशजी नावडेकर साहेब यावं. षटक पाहता पाहता आपण जवळजवळ 4 षटकांची सांगता देखील झाली आणि 12.0च्या सरासरीनं 48 धावा धावफलकावर लागल्यात. 12च्या सरासरीनं ही धावसंख्या आपण पाहू शकाल. जर राहिली तर नक्कीच 72 पर्यंत धावसंख्या होऊ शकते. फुलर लेनचा बॉल सरळ ड्राईव्ह केलाय अमर पवारनं लॉंग ऑफ कडे. थोडासा फ्लाय झालाय, आउटफील्ड फास्ट आहे. आता चेंडूला जास्त उसळी मिळते वारंवार आणि अशा परिस्थितीमध्ये पाहता पाहता विश्वास बसत नाही अशा धावा मिळाल्यात. अमर पवारने 3 धावा बोलून काढल्यात. दमछाक झाली आता अमरची. कदाचित जास्त धावायची सवय नाही आहे, परंतु आता धावावं लागतं, संघासाठी धावावं लागतं, संघासाठीच मात्र झगडावं लागतं. हा आहे स्वाभिमान आपल्या संघाचा. खरं तर इथे मात्र तो स्वाभिमान बाळगताना ऑन स्ट्राईक बॅट्समन प्रथमेश. हा 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 काय बॉल बघा, अगदी ब्लॉक ऑल, डायरेक्ट हिट होण्याची शक्यता. सेफ अमर पवार. बॅटकटच्या सुरुवात मिळाली, एक सिंगल. खूप चांगला चेंडू होता. गोलंदाज तुम्ही पाहू शकाल नचिकेत. नचिकेतचं हे एक खूप चांगला चेंडू होता. गडगे अंडर 16 आहे. खरं तर आम्हाला 12व्या खेळाडूकडून माहिती मिळते की अंडर 60 म्हणजे 16 वर्षाचा आहे. कमी अनुभव आहे. कमी अनुभवानं मात्र त्याला शिकायचं आहे या मॅच मध्ये. यस, इट इज अ वाईड बॉल. अतिरिक्त एक धाव मिळते. शिक्षक आदरणीय हरचंद्रजी फडके साहेबांचे इथं शुभ आगमन होतोय. त्यांचं स्वर्गीय रामदास फडके स्मृती चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत. 50 कंप्लीट होते. सिद्धिविनायक कोपर संघाच्या 53 धावा धावफलकावर लागलेत. 53 रन्स. तसेच आपण पाहू शकाल विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रमेशजी नावडेकर साहेबांचं इथे शुभागमन होतंय. तर त्यांचं आपण करूया स्वर्गीय रामदास फडके स्मृती चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत. काय चाललंय मैदानावर? करण पाटील विचारतोय की काय करता तुम्ही इथे? मात्र वाईट तर वाईट, त्यानंतर 2 धावा पळून काढल्यात. अक्षरशः धावून धावून धावलेत. हे दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर पूर्ण दमछाक झाली आणि 3 धावा आल्या आहेत या बॉलवर. 3 धावा आल्या आहेत म्हणजे कोणत्याही प्रकारचा चेंडू नाही. हा वाईट बॉल. 3 धावा. 56 धावा लागल्या आहेत. आता धावा या खरं तर या धावांना लगाम घालावं लागेल टेंबोडे टीमला. रिव्हर्सिव्ह, वारंवार रिव्हर्सिव्ह खेळतोय अमर पवार, परंतु त्याला यश मिळत नाहीये. गॅप शोधतोय की तिथे कोणी क्षेत्ररक्षक नाही. जर बॅटला लागला तर चौकार येईल, परंतु बॅटला लागणं महत्वाचं आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही डॉट बॉल खेळाल पुन्हा एकदा अडचणीत, कारण स्लॉग ओव्हरचे षटक आहेत. शेवटचे षटक हाणामारीचे असतात आणि त्यामध्ये एक एक बॉल इम्पॉर्टंट ठरला जातो. ही डॉट. आता मात्र चांगली गोलंदाजी. मी म्हटलं की 16 वर्षाचा हा युवक आहे, कमी अनुभव आहे,
परंतु त्याच्याकडे असणारी गुणवत्ता आहे ना ती खूप चांगली आहे. कौशल्य तर चांगली दिसते, बॉल फेकण्याची स्टाईल, त्याची शैली, फास्टर बॉलर आहे आणि त्यामध्ये जर त्याला येणाऱ्या काळामध्ये अनुभव आला तर एक चांगला उत्तम गोलंदाज होण्यात काही शंका नाही. परंतु फुलटॉस बॉल इथे पुन्हा एकदा गोटी नेम वारंवार इथे आपण पाहतोय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. दोन्ही बॅट्समन एकत्र येत आहेत. हा चेंडू फुल्लर लेनचा होता. दोघांकडे आपण पाहिलं तर इथे चर्चात्मक डिसिजन आणि रिव्ह्यू घेतलाय हाईटसाठी. यस, हाईट फॅक्टर नो बॉलसाठी रिव्ह्यू आहे. अबाव द वेस्ट बिमर चेक केला जाईल, तुमच्यापर्यंत निर्णय देखील दिला जाईल. आमचे पंच आहेत इथे सँडी पालकर, ते निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतीलच. आणि अंपायर सिग्नल फेअर डिलिव्हरी, हा थोडासा वाकून खेळण्याचा प्रयत्न केला होता अमरनं, त्याच्यामुळं नक्कीच हा फेअर डिलिव्हरी देण्यात आलाय. धावसंख्या धावफलकावर 56, 56, लॉस ऑफ 3 विकेट. हा चांगला चेंडू, आता कमबॅक केलंय नचिकेत गडगे. आणि खरं तर आपण पाहिलं तर त्याच्या नंतरचे चेंडू अप्रतिम फेकले आणि अशा परिस्थितीमध्ये अमर पवारला पूर्णपणे बेट करून सोडलं. त्या गोलंदाजानं 4 षटक समाप्त झाले होते. त्यावेळेस खरं तर बघितली धावसंख्या खूप चांगली रचली होती. 12.0च्या सरासरीनं धावसंख्या पाहायला मिळाली होती. परंतु आता या नचिकेतच्या षटकामध्ये धावा कमी आल्या. चला स्पीडअप करा, जास्त टीम मीटिंग करू नका. आयोजन कमिटीच्या वतीनं सूचना आली आहे. पाणी नको बोलतंय पाणी. तर लास्ट ओव्हर आहे. अमर दमलाय, भागलाय, कारण जर पाण्याची गरज असेल तर मागू शकता, असं काही नाहीये. लास्ट ओव्हर 57 धावा. आता हाणामारीचं षटक, आता हे षटक फार 57. मगाशी एक धाव काउंट करण्याची राहिली होती स्कोरिंग मध्ये. यस करेक्ट. लक्ष बरोबर आहे केपीचा. संदेश शिल्के बघा खेळाडूंचं किती लक्ष आहे मैदानावर. हा, आपण मगाशी स्क्रीनवर एक धाव वाढवली होती, त्यानंतर आपण 56 अनाउन्समेंट केलं होतं, परंतु केपी सांगतो की 56 बरोबर धावा, परंतु आता 57 धावा सांगितल्यावर पूर्ण लक्ष त्याचं केंद्रित आपल्याकडे राहिलं. हे असते एका खेळाची एका धावेची किती किंमत असते बघा, त्यांनाच माहीत असते. लास्ट ओव्हर गोलंदाज सर्वेशचा हा बॉल बिल्कुल दिशा से भटके हुए गेंदबाज. अगदी लेग स्टंप सोडून चेंडू फेकल्यानंतर एक अवांतर धाव आली. संघाची धावसंख्या 1 ने वाढते आता 58. लास्ट स्लॉग ओव्हर, हाणामारीचं षटक, अंतिम षटक, निर्णायक षटक. या षटकामध्ये किती धावा येतील? जेवढ्या वाचवता येतील तेवढ्या टेंबोडे संघ वाचवण्याचा प्रयत्न करेल आणि जेवढ्या वाढवता येतील तेवढ्या वाढवण्याचा प्रयत्न कोपर संघ करेल. फुलटॉस बॉल. इथे मात्र अमरला हा चेंडू फिरता आला नाही. नो बॉल, अंपायर कॉल. आणि आता फिल्डिंग रिव्ह्यू चेक केलं जाईल पुन्हा एकदा. सँडी पालकर थर्ड अंपायर. Yes, umpire call. It is no ball. Review unsuccessful. या 1+1 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या 2 ने वाढत असताना संघाची टोटल आता पाहायला मिळेल ती अंपायर बॅटकट आहे की लेग बाय. येस, म्हणजेच या एकूण 2 धावा वाढल्यात. संघाची धावसंख्या 6-0-16. फ्री हिट. आता मात्र हा नो बॉल, त्यामुळे फ्री हिट असेल. नामी संधी बॅट्समन प्रथमेश साठी. आता अक्षरशः या बॉलवर प्रथमेश तुटून पडणार, कारण या बॉलवर खरं तर म्हटलं तर विकेट नसेल, फक्त रनआउटची विकेट दिली जाते आणि त्या परिस्थितीमध्ये त्या कशा पद्धतीने प्रथमेश खेळेल याकडे सर्वांचं लक्ष आहे. 60 धावा धावफलकावर लागल्यात.
हा चेंडू टॅपिंग क्रिकेट कव्हर ड्राईव्हचा अप्रतिम टोला क्षेत्ररक्षक तेवढाच वेगाने येतोय जीवाच्या आकांतानं प्रयत्न केलाय आणि चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल. 2 धावा मिळत आहेत. संघाची धावसंख्या 2 ने वाढते. 62 धावा षटकातले आता चेंडू शिल्लक आहेत 5. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. पाच चेंडूचा खेळ बाकी. 62 धावा धावफलकावर अजून एक मॅच खेळायची आहे त्यामुळे घाई करावी लागेल. रिव्हर्स स्वीप इन सक्सेस स्विच हिट. लाजवाब जबरदस्त टोला येतो 4 धावांसाठी चौकार. खूप सुंदर संगीत इथे जय शिवराय आपण म्हणूया कारण संगीत वारंवार सातत्यानं माझ्या राजाची संगीत या ठिकाणी वाजली जातात ऐकली जातात आणि वाजणे गरजेचंच आहे. शिवरायांचा इतिहास आपण विसरत चाललोय मित्रांनो. ज्या शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती केली म्हणून तर आज आपण बिनधास्तपणे आयुष्य जगतोय. जाऊया माझ्या दिशेने चौकार आलाय. 66 धावा धावफलकावर 3 विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज शेवटचा पुढील चेंडू सर्वेश फुलटॉस बॉल पंच केलाय. हवेमध्ये खेळलाय. लांबी तेवढीच उंची देखील जास्त. चेंडू जातो आउट ऑफ द पार्क. सिद्धिविनायक ब्रँड सिक्सर. आणखी चौकार आलाय. एक चौकार षटकार एक चौकार अशा परिस्थितीमध्ये तब्बल 3 बॉलवर 14 धावा वाढल्यात आणि संघाची धावसंख्या पाहता पाहता इथे जलद गतीनं वाढ घेताना 76 रन. खूप चांगली धावसंख्या. आता मात्र धावसंख्येला पूर्णपणे आकार आलाय. हळूहळू धावांचं डोंगर रचत चाललाय सिद्धिविनायक कोपर संघ. षटकातल्या अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. लास्ट टू गो. फुल टॉस बॉल मिस टायमिंग. फटका फसलाय. स्वतः गोलंदाज येतो झेल खाली. खूप चांगला झेल टिपलाय. हातातून निसटला होता परंतु कसा का होईना परत एकदा त्याने हा चेंडू कॅच पकडला आणि फलंदाज होतोय बाद. प्रथमेश बॅक टू द गाव. केच आपण बघितलं झेल कसा बघा अगदी निसटता झेल पकडला गेला. थोडंसं वाटलं तो खूप चांगला इफर्ट होता त्याचा. जबरदस्त प्रयत्न. लास्ट बॉल विनोद साठी शेवटचा बॉल होता. खेळपट्टीवरच चेंडू रिंगाळतोय. एक धाव मिळेल. एकापेक्षा जास्त नाही. अमर पवार मात्र नॉट आउट राहिलाय आणि अशा परिस्थितीमध्ये एक सिंगल आल्यानंतर टोटल 77 धावा धावफलकावर लागल्यात. 6 षटकांचा खेळ समाप्त झाला. येणाऱ्या 6 षटकांमध्ये आता विजयासाठी लक्ष्य समोर ठेवलंय 78 धावांचं.
लक्ष ठेवलं गेले, कशा प्रकारे धावांचा पाठलाग करेल टीम खरं टेंबोडे हे आपण पाहणार आहोत, ऐकणार आहोत. खरं आमच्या कॉम्बॉक्समध्ये जोडले गेलेत आज खरं रसायनी गावचा एक बुलंद आवाज शुभम म्हात्रे यांना ऐकणार आहोत आपण. थँक्यू सो मच. पहिल्या फेरीतील शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळते. सिद्धिविनायक क्रिकेट संघ कोपर आणि त्यांच्या विरोधात आराध्या स्पोर्ट्स टेंबोडे अशी ही पहिल्या फेरीतली शेवटची लढत मात्र सुरू झाली आहे. पहिल्या इनिंगचा खेळ मात्र संपलाय. पहिल्या इनिंग नंतर धाव फलकावरती पाहायला मिळाल्या त्या 77 धावा 36 बॉल 6 षटकांमध्ये सिद्धिविनायक कोपर टीमनं मात्र 77 धावा बनवलेल्या. चला स्पीडअप करा, लगेच मैदानात जा बॅटिंगसाठी टेंबोडे टीम. टाइमपास करू नका, 5:15 वाजून गेलेत. अजून एक मॅच आपली बाकी आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. अर्धा तास कमीत कमी या मॅचला लागत असतो, त्यामुळे जरा स्पीडअप करा. छत्तीस चेंडू आणि 78 धावसंख्येची गरज पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं असेल तर 77 धावा बनवल्या होत्या त्या कोपर टीमनं. आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर अमर पवार या खेळाडूच्या माध्यमातून 20 धावा बनवल्या. त्यानंतर अमोल पाटीलनं 22 धावा बनवल्या होत्या आणि शेवटला मात्र प्रथमेश पाटीलनं 17 धावा आपल्या टीमसाठी बनवल्या होत्या. त्यानंतर गोलंदाजीचा विचार केला गेला तर करम पाटीलनं 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा दिल्या होत्या. एक इकॉनॉमिकल गोलंदाजी 11च्या सरासरीनं करम पाटीलनं मात्र 2 षटकामध्ये 11 धावा 22 धावा दिल्या 11च्या सरासरीनं. आणि लक्ष आता असेल ते 78 धावसंख्येचं. चेंडू या सत्रातील बाकी असतील ते 36 चेंडू आणि 78 धावसंख्येची गरज. सामन्याला आता लगेच सुरुवात होईल. पंचच्या भूमिकेत असतील मेन अंपायर सँडी पालकर सर. स्क्वेअर लेग अंपायर असतील आमचे सुनील तांडेल सर. आणि या स्पर्धा या ठिकाणी कव्हर केली जाते ते आमचे आई एकविरा इव्हेंटचे संदेशभाई शेळके असतील. आमचे साथी समालोचक मित्र लवेजी दिघे, त्यानंतर रिवॉल मात्रे सर असतील. पहिला चेंडू करम पाटील साठी हुक केलाय. बॉल मात्र चाललाय सीमा रेषा पलीकडे. पहिल्या बॉलवरती तडाखा पाहायला मिळालाय. येतोय हा चौकार. वातावरण पाहायला मिळालं तर कालच्या दिवसामध्ये देखील पाऊस झालाय. बऱ्याचशा याच विभागात पाऊस देखील पडताना आपण पाहिलाय. विगरला त्यांची एक टुर्नामेंट देखील त्याच कारणाने कॅन्सल देखील झाली आहे. पावसाचा सध्याच्या स्थितीला काही भरोसा नाहीये, त्यामुळे जरा स्पीडअप करा, लवकर खेळा. यावेळेला क्लासिकल फटका पाहायला मिळालाय. बॉलला उडवलाय परंतु फिल्डर दूरवरचा प्रवास करून कुमार पवार बॉल पर्यंत पोहोचला. एक्सलेंट कॅच घेतलाय आणि एक मोठा 440 ओव्हरचा झटका लागलाय तो आराध्या 11 टेंबोडे संघाला. फलंदाज खऱ्या अर्थानं सध्याच्या मोसमात आपण पाहिलं असेल तर फार इन्फॉर्म मध्ये खेळणारा हा खेळाडू आहे. परवाच्या दिवशी आपण मोरबीच्या टुर्नामेंटमध्ये पाहिलं तर 1 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज असताना याच करम पाटीलला षटकार लगावत तो सामना जिंकला होता आणि 15 बॉल आणि 52 धावांची इनिंग खेळली होती. वन साइडेड एकतर्फी सामना आपल्या टीमला मात्र जिंकून दिला होता. तो करम पाटील मात्र आता डगआउट मध्ये परतलाय. मोठा झटका लागलाय तो टेंबोडे टीमला. फलंदाज 5 झालाय. नवीन फलंदाज झालाय मैदानावरती अजय पाटील. वनडाऊनच्या क्रमांकासाठी 3ऱ्या क्रमांकासाठी आता मैदानात आलाय. विकेट मात्र मिळवली आहे. जरूर षटकाराचा चौकाराचा मार पहिल्या बॉलवरती खावा लागला अमोलला,
परंतु दुसऱ्या बॉलवरती मात्र त्याने कमबॅक केलं. फिल्डिंगचं कौतुक करावं लागेल. दूरवरचा प्रवास करून फिल्डर मात्र त्या ठिकाणी पोहोचला आणि झेल टिपला. अकूट टप्पा चाबूक स्ट्रोक पाहायला मिळालाय. पुढच्या वॅकंट एरिया आहे स्क्वेअर लेगला मात्र क्लिअर करत आलाय हा चौकार. मिळतील 4च्या मदतीने धावसंख्या होईल ती 8. 1 बाद 8 अशी सध्याची स्थिती पाहतोय आपण ती आराध्या स्पोर्ट्स टेंबोडे या संघाची. नेक्स्ट बॉल पुनश्च स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. डायरेक्ट हिट झाला नाहीये. एक धाव कंप्लीट झाली आहे. चित्त्याच्या चपळाईनं मात्र एक सिंगल धाव धावून कंप्लीट केली आहे. एक धाव मिळेल ती टेंबोडे संघाला आणि धावसंख्या होईल ती 9. 1 बाद 9 अशी स्थिती आपण टेंबोडे टीमच्या या ठिकाणी पाहतोय. सुरुवात निश्चितपणे चांगली झाली आहे परंतु करम पाटील सारखा एक आक्रमक खेळाडू आणि टेंबोडे टीमचा मात्र हुकमी एक्का आता पवेलियन मध्ये परतलाय. आता कोणत्या तरी खेळाडूला जिम्मेदारी घेऊन करम पाटीलची जागा या ठिकाणी सावरावी लागेल. डावखुऱ्या हाताचा फलंदाज स्ट्राईक एंड वरती उत्तम मस्करला आपण पाहतोय. लेफ्टी बॅट्समन गोलंदाज सज्ज. हो चांगला चेंडू निश्चितपणे बॅट आणि बॉलचा संपर्क झाला होता परंतु कार्पेट लेवलचा फटका पाहायला मिळाला. मिडॉनला फिल्डर तैनात आहे. कुठलीही चुकी फिल्डरनं त्या ठिकाणी मात्र केली नाहीये. निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली आहे. डॉट बॉल आलाय. 5 चेंडू आणि 9 धावा लागले धावफलक्यावरती. शेवटचा चेंडू या षटकातील पॉवर प्ले 1चा. मोठा फटका लगावलाय परंतु एलिव्हेशन थोडस कमी. फिल्डर तैनात आहे. कुमारनं मात्र आणखीन एक चांगला झेल टिपलाय. दुसरा धक्का लागलाय तो टेंबोडे टीमला. स्थितीला टेंबोडे टीमची धावसंख्या पाहिली तर 2 विकेट गमावल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळाली ती 9. सध्याची स्थिती थोडीशी नाजूक आहे कारण करण आणि त्याचा साथी फलंदाज उत्तम मस्कर मात्र आता पवेलियनमध्ये परतलेत. दोन्ही सलामीवीर मात्र स्वस्त्यात आऊट झालेत. 78 धावसंख्येची गरज असताना पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात त्या केवळ 9. अजून देखील 30 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. 30 बॉलवरती अजून देखील बऱ्याचशा धावसंख्येची गरज आहे परंतु इथून एखाद्या खेळाडूला मात्र मॅरेथॉन इनिंग एक मोठी इनिंग साकारावी लागेल. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज पाहायला मिळाला आहे. सन्माननीय आकाशजी पाटील यांचं शुभागमन या व्यासपीठाकडे झालंय. त्यांना विनंती आहे यावा आपण स्टेजवरती स्थान आपण नवा. या स्पर्धेच्या वतीनं स्वर्गीय रामदास फडके स्मृती चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. दुसरा गोलंदाज गोविंद पाटील. राईट आर्म लेफ्ट आर्म. पहिला चेंडू व्हाईट लाईनच्या अगदी जवळ. पंचांचा कुठल्याही प्रकारचा इशारा नाहीये म्हणजे निर्धाव चेंडू आहे. अगदी ऑफस्टिंक वरती हा चेंडू टाकला होता. शेवटपर्यंत आशाभूत नजरेने फलंदाज मात्र पाहत राहिला. बॉलला लीव केलं. सरळ बॅटनं फटका एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑफला एक धाव कंप्लीट झाली आहे. चांगली फिल्डिंग. डायरेक्ट थ्रो मात्र पाहायला मिळाला आहे. एक सिंगल फक्त या चेंडूवरती मात्र मिळती आहे. सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्या झाली आहे ती 10. 68 धावसंख्येची अजूनही गरज आहे. पुढच्या बॅटची कडा समोर पडलाय. बॉल या चेंडूवरती एक सिंगल धाव पुणेशा मिळतीये. सिंगल धावा या षटकामध्ये पाहायला मिळतात. सिंगल डबल्स जास्त फरक पडणार नाहीये. मोठे फटके मारावे लागतील कारण सध्याची स्थिती पाहिली तर इथून देखील बऱ्याचशा धावा बनवायच्या आहेत त्या टेंबोडे टीमला. फुल टॉस होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणाला झेल ड्रॉप झालाय. कुमार पवार एक चांगला फिल्डर आहे. त्यानं पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर करम पाटीलचा मात्र एक चांगला झेल टिपला परंतु यावेळेस मात्र पाय थोडासा स्लिप झाला आणि त्यानंतर बॉल हातातून निसटला. इथून चांगला फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून बॉल चालला सीमा रेषा पार आलाय हा चौकार.
धाव फलकावरती. खऱ्या अर्थानं कॉपी बुकचा फटका, जे फटके आपण लेदर क्रिकेटमध्ये पाहत असतो तसा फटका लगावला. पुनश्च सरळ बॅटनं व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला फिल्डर आहे. कुठल्याही एकच धाव मात्र या शेवटच्या बॉलवरती एक सिंगल मात्र मिळेल. सिंगलच्या मदतीनं 2 ओव्हर कंप्लीट झाल्या. 2 ओव्हर नंतर धावसंख्या पाहायला मिळाली ती 17 आणि 2 खेळाडू मात्र टेंबोडी टीमचे बाद झालेत. आहे. 61 धावा अजून बनवायच्या आहेत. 61 धावा संख्या बनवायची आहे. प्रत्येक षटकामध्ये आपण पाहिलं तर 15च्या सरासरीनं धावा जमवायच्या आहेत त्या टेंबोडी टीमला. गोलंदाजीच्या मार्कवरती तिसरा गोलंदाज येतोय अमोल पाटील, ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं. अगदी चांगल्यारीत्या हाताळलं होतं. 9 धावा जरूर खर्च केल्या, परंतु करम पाटील सारखा एक मोहरा त्यानं बाद केला होता. तिसऱ्या षटकाची जिम्मेदारी पुनश्च अमोल पाटील वरती सोपावली आहे. 24 चेंडू आणि 61 धावसंख्येची गरज आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट नो. समोर टाकलाय, चांगला फटका. ताकद या फटक्यामध्ये वापरली जाईल. बॉल जाईल सीमा पार. रन्स मिळतील 6. संख्या 6ने वाढेल. धावसंख्या होईल ती 23. राहुल गडगे कडे देखील क्षमता आहे. एक चांगला खेळाडू म्हणून त्या खेळाडूची ओळख आहे. खऱ्या अर्थानं बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये आपण करम बाद झाल्यानंतर राहुलला मात्र चांगली बॅटिंग करताना आपण पाहिलंय. यावेळेला मात्र आडव्या बॅटनं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. गुडलेन स्पॉट वरून चेंडू मात्र टॉस होतोय आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. डॉट बॉल आलाय. दुसऱ्या बॉलवरती लगेचच कमबॅक केलं जात आहे त्या अमोल पाटीलच्या माध्यमातून. पुढचा बॉल शॉर्ट पद्धतीचा बॉल होता आणि झेल घेण्याची चान्स होती. गणेश विकेट किपरनं थोडीशी चुकी त्या ठिकाणी मात्र केली आहे. एका हातानं झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळतीये. सिंगलच्या मदतीनं 24 धाव संख्या लागली धाव फलकावरती. 3 चेंडू या षटकातील अजून बाकी आहेत. अजूनही आपण पाहिलं तर टोटल 21 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. आखूड टप्पा, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता, परंतु थोडीशी चुकी फिल्डर कडून झाली आहे. चुकीला माफी या ठिकाणी नाहीये. बॉल चालला सीमा पार. आळा हा चौकार. अजयच्या बॅट मधून आल्या त्या 4 धावा आणि धावसंख्या झाली ती 28. अजूनही 2 चेंडूचा खेळ या षटकातील मात्र बाकी आहे. 28 धावसंख्या. ओहो, जबरदस्त चेंडू वाईट यॉर्कर टाकलाय. निश्चितपणे हलक्या त्यांना बॉलला ड्राईव्ह केलं गेलं. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर थोडासा फंबल झालाय. एका धावेचं रूपांतर मात्र दुसऱ्या धावेत निश्चितपणे केलं गेलंय. 1 धाव होती त्या ठिकाणी मात्र मिळाल्या तर 2 धावा आणि 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या झाली ती 30 धावा लागल्या धाव फलक्यावरती. अजूनही 48 धावसंख्येची गरज आहे. उर्वरित 19 बॉल मात्र बाकी आहेत. या षटकातील शेवटचा बॉल आहे. 48 धावसंख्या अजून बनवायची आहे. अमोल पाटील पुनश्च जबरदस्त चेंडू. कुठल्याही प्रकारचा मौका मात्र मिळत नाहीये. अगदी खोलवर टप्प्याची गोलंदाजी अमोल पाटील कडून झाली आहे. शेवटच्या बॉलवरती केवळ मिळाली ती सिंगल न धावसंख्या झाली आहे ती 31. शेवटचे आता 18 चेंडू मात्र बाकी असतील आणि टेंबोडा टीमला विजयासाठी मात्र 47 धावसंख्येची गरज.
झाली धावसंख्येची गरज आहे. अजूनही सामना कोणत्याही टीमने जिंकला नाहीये, कोणत्या टीमने हारला नाहीये. दोन्ही टीमच्या बाजूने मात्र तितकाच सामना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण क्रिकेटमध्ये काहीही कधीही काही घडू शकतं. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं असेल, कारण अवघ्या 49 धावा निश्चितपणे वाजे टीमनं बनवल्या होत्या. फक्त 50 धावसंख्येची गरज होती ती उमरोली टीमला, परंतु तेवढ्या धावा देखील वाजे टीमनं मात्र वाचवल्या होत्या आणि तो सामना मात्र 12 धावांनी जिंकला. 18 चेंडू 47 ची गरज. आउटसाइड ऑफस्टम सोडून जाणारा चेंडू, पंचांचा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावेचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव मिळतीये ती टेंबोडी टीमला आणि धावसंख्या झाली आहे ती 32. अजून 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 46 धावसंख्येची मात्र गरज. राईट आर्म राऊंड द विकेट न समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट झालीये. वाह, काय दर्जेची फिल्डिंग झाली आहे. वन ऍक्शन मध्ये लगेच थ्रो केलाय. बॉल अजिबात हातात ठेवला नाहीये, लगेच थ्रो केला. बॉलरनं मात्र कुठलीही चुकी केली नाहीये. थ्रो चांगल्यारीत्या गॅदर केलाय. फक्त आणि फक्त या चेंडूवरती देखील मिळेल ती एक सिंगल धाव. सिंगलनं धावसंख्या होईल ती 33. सिंगल डबल्सनं आता कोपर टीमला काही फरक पडणार नाहीये, परंतु फरक निश्चित टेंबोडी टीमला मात्र पडेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॉल बराच काल हवेत. फिल्डर वेल ट्राय, चांगला झेल घेण्याचा प्रयत्न केला. गोलंदाज स्वतः उलटा धावत बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. 100% एफर्ट मात्र त्याने दिलेत, परंतु शेवटच्या क्षणाला बॉल हाताला लागून मात्र ड्रॉप झाला झेल. परंतु या चेंडूवरती मिळतील त्या 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या होईल ती 35. 35 धावा लागल्यात. अजूनही 15 चेंडू 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 43 धावसंख्येची गरज आहे. 16 चेंडू 43 ची गरज. विस्फोटक फटक्यांची गरज आहे ती टेंबोडी टीमला. यावेळेला मात्र विस्फोटक फटक्यांची गरज असताना मिड विकेटला टार्गेट केला जातोय. बॉल जाईल सीमा पार. आला हा दणदणीत षटकार. 6 धावा मात्र या चेंडूवरती मिळाल्या. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 41 धावा 41. अजूनही उर्वरित 37 धावसंख्येची गरज आहे. 15 चेंडू बाकी आहे. 37 ची गरज आहे. अजून देखील खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर 50-50% असा सामना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय, कारण राहुल गडगे आणि त्याचा साथी फलंदाज अजय पाटील अजून मैदानात उपस्थित आहे. आणि मी मगाशी उल्लेख केला होता की करम पाटील बाद झाल्यानंतर बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये राहुल गडगेला चांगली फलंदाजी करताना आपण पाहिलंय, परंतु ती फलंदाजी या मॅच मध्ये तो निश्चितपणे करतोय. यावेळेला मात्र पुणेच्या व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स या बॉलवरती देखील मिळेल. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढेल आणि धावसंख्या होईल ती 42. निश्चितपणे नेरेची टुर्नामेंट आपण कव्हर करत असताना त्यावेळेला देखील असंच घडलं होतं. करम पाटील लवकर बाद झाल्यानंतर राहुल शेवटपर्यंत मॅच मध्ये होता आणि वाजे टीमच्या अगेन्स्ट काहीतरी त्याने 32-33 धावा बनवत तो सामना त्यांना जिंकून दिलेला. यावेळेला मात्र सरळ बॅटनं ब्लॅक स्क्रीनच्या अगदी जवळ फिल्डर तैनात आहे. फक्त एक सिंगल या चेंडूवरती मात्र मिळेल. दोन्ही टीम कडून मात्र कष्टांची पराकाष्ठा चालू आहे. कोहली कोपर टीम देखील हार मानायला तयार नाहीये. त्यांची फिल्डिंग देखील त्या ताकदीची आणि फार चांगली होताना आपण या ठिकाणी पाहतोय. सिंगल धाव मात्र या चेंडूवरती मिळेल. सिंगलनं धावसंख्या होईल ती 45. उर्वरित आता 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 35 धावसंख्येची गरज आहे. 43 माफ करा, 43 धावा धावफलकावरती लागल्यात. 35 धावसंख्येची गरज आहे. 14 बॉल बाकी आहेत. यावेळेला मात्र कार्पेट लेवलचा फटका फिल्डरच्या हातामध्ये जात असताना चांगली फिल्डिंग. एकच सिंगल या चेंडूवरती पुनश्च मिळेल. सिंगलनं धावसंख्या होईल ती 44 आणि अजूनही उर्वरित 34 धावसंख्येची गरज. 13 चेंडू आणि 34 ची गरज आहे. 13 चेंडू 34 ची गरज. जवळजवळ 17च्या सरासरीनं धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत. अकूट टप्पा होता, चांगला फटका, परंतु त्या ठिकाणी प्रोटेक्शन फिल्डर लावलाय. अगदी गेम प्लॅनिंग चांगली पाहायला मिळतीये ती कोहली कोपर टीमची. आउटसाइड ऑफस्टम चेंडू टाकला, परंतु एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर मात्र तैनात होता. एकापेक्षा जास्त काहीच नाहीये. एक सिंगल फक्त शेवटच्या बॉलवरती मिळतीये. धावसंख्या लागली ती 45 धावा. शेवटचे 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे आणि 16.50च्या सरासरीनं 33 धावसंख्येची गरज आहे ती टेंबोडी टीमला.
12 बॉल आणि 33 ची गरज. राहुल आणि अजय पाटील ही जोड साकली, मधल्या फळीची जोड साकली मिडल ऑर्डर मात्र मैदानात पाहायला मिळते आहे. सलामीवीर लवकर बाद झाल्यानंतर मात्र मिडल ऑर्डर टीमला सावरलंय, परंतु निश्चितपणे टीमला सावरलंय, परंतु टीमला जिंकून देण्याची जिम्मेदारी देखील याच खेळाडूंवरती आहे. 12 चेंडू आणि गरज आहे ती 33 ची. पहिला चेंडू, दोन्ही फिल्डर फक्त बघत राहिलेत. कुठल्याही प्रकारची संधी या फिल्डरांना मात्र मिळाली नाहीये. पहिल्याच बॉलवरती आलाय हा चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 49. 11 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 29 धावसंख्येची. 11 चेंडू 29 धावसंख्येची गरज. गोलंदाज सज्ज. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू. फलंदाज राहुल गडगे शेवटपर्यंत अशा भूत नजरेने पंचांकडे पाहत राहिला. रेफर केलाय तिसऱ्या पंचांसाठी. वाईड आपण चेक करा. तिसरे पंच. इट्स अ फेअर डॉट चेंडू. खऱ्या अर्थानं हा बॉल लिव्ह करण्याची गरज नव्हती ती राहुल गडगेला, कारण सध्याची स्थिती तशी नाहीये. कुठेही चेंडू पडो तुम्हाला बॅट फिरवण्याची गरज आहे, कारण आता 10 चेंडू आणि 29 धावसंख्येचं आव्हान आहे. ओहो, घुटना टेक, तमाशा देख, जबरदस्त आक्रमण पाहायला मिळालंय. फलंदाज राहुलच्या बॅट मधून आला हा मॅक्सिमम हिट षटकार. 9 चेंडू आणि आणखी 23 धावसंख्येची गरज आहे. खऱ्या अर्थानं संकट मोचक बनून राहिलाय तो राहुल गडगे. 9 चेंडू आणि अजूनही 23 धावा बनवायच्या आहेत, परंतु निश्चितपणे मी मगाशी उल्लेख केला होता का राहुल गडगे हे साध्य करू शकतो. आतापर्यंत देखील त्याची त्या दिशेने मात्र वाटचाल चालू आहे. परत एकदा समोर टाकलाय ब्लॅक स्क्रीनच्या आणि कॅमेरामॅनच्या डोक्यावरून स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. सलग बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय तो राहुल गडगेच्या बॅट मधून. जबरदस्त माहिती फलंदाजी पाहायला मिळाली आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 17 धावसंख्येची गरज आहे ती टेंबोडे टीमला. खऱ्या अर्थानं निश्चितपणे संकट मोचक म्हणून या खेळाडूची ओळख आहे. संकट आता दूर लोटण्याची जिम्मेदारी या राहुल गडगेवरती आली आहे. पुनश्चा फुल टॉस, लोअर फुल टॉस, अगदी लॉंग ऑनला खेळून काढलाय. फिल्डरच्या हातामध्ये चेंडू जात असताना फिल्डर कुठलीही चुकी यावेळेस मात्र करत नाहीये. एक सिंगल फक्त मिळेल. सिंगल न स्ट्राईक रोटेट होईल. अजय पाटील आता स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल आणि धावसंख्या होईल ती 62. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 धावसंख्येची गरज आहे. या षटकातील हा चेंडू या मॅच मधील फार इम्पॉर्टंट चेंडू असेल, फार महत्वाचा चेंडू असेल. या चेंडूवरती कदाचित जर डॉट आला तर 6 बॉलवरती 16 राहतील. निश्चितपणे जर षटकार आला, जर मोठा फटका आला तर आणखी कमी धावा राहू शकतील. या ठिकाणी मात्र आडवा बॅटनं फटका एक्झिक्यूट केला. स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात आहे. 1 धाव मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा या सहजरित्या धावून कंप्लीट केल्यात अजय पाटील आणि राहुल गडगे या खेळाडूंनी. 2 धावा मिळतील. 2च्या मदतीने धावसंख्या होईल 5 षटकानंतर ती 2 बाद 64 धावा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी टेंबोडे टीमला मात्र 14 धावसंख्येची गरज. खऱ्या अर्थानं कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. एक मोठी टुर्नामेंट आपल्याला या विभागातील पाहायला मिळते. स्वर्गीय रामदास फडके स्मृती चषक 2024 हे भव्य दिव्य पर्व पहिल्यांदाच या विभागात आणि या रायगडच्या विभागात आपण 6 षटकांचे सामने मात्र आज एन्जॉय केलेत. आणि हा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. कोपर आणि टेंबोडे अशी लढत. 6 चेंडू शिल्लक आहेत. गरज आहे ती 14 धावसंख्येची. वैयक्तिक 40 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. 15 चेंडू आणि 40 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय तो खेळाडू राहुल गडगे. 1 मॅन शो. एक हाती किल्ला मात्र सर करत असताना अजून देखील अर्धा किल्ला सर केलाय, परंतु अजूनही विजयासाठी 14ची गरज आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. कोणता गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येईल, कोणता गोलंदाज एवढ्या 14 धावा वाचू शकतो, डिफेंड करू शकतो ते पाहणं गरजेचं आहे. कुमार पवार या गोलंदाजाच्या हातामध्ये आता कॅप्टनने चेंडू सोपवलाय. 6 बॉल 14 धावसंख्या वाचवायच्या आहेत. निश्चितपणे आता फिल्डिंग
5 फिल्डर आहे तिसार सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, लॉंग ऑन लॉंग ऑफ, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर. बाकी फिल्डर आहे तिसार सर्कलच्या आतमध्ये. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट, हुक केलाय, बॉलला पाठवलाय सीमा पार. आला हा खणखणीत षटकार फलंदाज राहुल गडगेच्या बॅट मधून. आणि आता विजयाची 5 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. गरज आहे ती 8 धावसंख्येची आणि राहुल गडगे वैयक्तिक 46 धावसंख्येवरती मात्र फलंदाजी करतोय. वाह, जबरदस्त फलंदाजी. खऱ्या अर्थानं तुम्ही संघ संकटात असताना एखादी इनिंग जर खेळली तर ती इनिंग कायम तुमच्या संघाच्या आणि तुमच्या गावकऱ्यांच्या लक्षात राहते. विराट कोहलीला उगाच चेस मास्टर म्हणत नाहीत. बऱ्याचशा अशा मोठमोठ्या इनिंग विराट कोहलीनं मात्र खेळल्यात. पाकिस्तान विरुद्धची ती 83 धावांची 82 धावांची इनिंग सर्वांना लक्षात आहे. खऱ्या अर्थानं संघ अडचणीत होता. 34 वरती 4 विकेट होत्या. कोणताही खेळाडू मैदानावरती थांबायला तयार नव्हता. हरेश रॉफ, शाहीन आफ्रिदी मात्र धुमाकूळ मैदानात गाळत होते. परंतु त्या हरेश रॉफ आणि शाहीन आफ्रिदीला आसमान दाखवणारा हा विराट कोहली शेवटपर्यंत पाकिस्तानला मात्र नडला होता. 5 चेंडू शिल्लक आहेत. 8 ची गरज. आडव्या बॅटनं फटका स्क्वेअर लेगला. 1 धाव कंप्लीट झाली आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. एकीचं रूपांतर मात्र 2 धावेत राहुल आणि अजय पाटीलनं निश्चितपणे केलंय. प्रेशर आणि दबाव, प्रेशर दबाव पूर्णपणे जाणवतोय तो कोपर या टीम वरती. खेळाडूंकडून थोडीशी मिसफिल्ड मात्र पाहायला मिळतीये. 48 धावसंख्येवरती राहुल गडगे जाऊन पोहोचलाय. 4 चेंडू शिल्लक आहेत. 6 धावसंख्येची गरज आहे. खऱ्या अर्थानं त्या दिवशी देखील असा सामना झाला होता. 1 बॉल 5 ची गरज असताना मुरबीच्या टुर्नामेंट मध्ये करणनं षटकार लगावला होता. या बॉल वरती आलाय षटकार. मॅच ची पुनरावृत्ती झाली आहे. काय फलंदाजी, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या खेळाडूसाठी. 50 कंप्लीट केली आहे. 54 धावा 18 बॉल वरती बनवत आपल्या टीमला विजयश्री मात्र खेचून दिली आहे. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन, वन मॅन शो राहुल गडगे. सहा षटकार आणि 2 चौकार, 300च्या स्ट्राईक रेटनं 54 धावा बनवणारा राहुल गडगे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. हो, क्या बात आहे. दमदार खेळ खरं तर साकार केला. खरं तर राहुलने जबरदस्त बॅटिंग खरं तर इम्प्रेस केलं त्या बॅटिंगने. येणारे 18 चेंडू आणि 54 धावेची खरं तर बहारदार केली. त्याच्या बॅट मधून आपण इथे पाहतो. ऑन स्क्रीन आपण राहुलला पाहू शकाल. जबरदस्त खेळ खरं तर राहुलच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. वेल प्लेड. खरं तर कॉंग्रॅच्युलेशन टीम टेंबोडे, हार्ड लक टीम कोपर. चांगला फाईट बॅक कोपरने देखील दाखवला. त्यांचं देखील आपण करूया स्वतःचे आभार आणि हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया. इथून टेंबोडे टीम खरं तर पुढील फेरीमध्ये दाखल झालाय. तर पुढच्या फेरीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि इथे आपण पाहतो आजच्या दिवसामध्ये खरं तर सम्राट कक्ष ज्यांनी खरं तर चांगली सेवा त्यांच्या माध्यमातून, चांगली वाणी खरं तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळेल ते म्हणजे शुभम म्हात्रे रसायनी यांचा आपण इथे मंचावरती शुभ सन्मान करणार आहोत. खरं तर उत्कृष्ट मराठी समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे. रसायनी विभागातील एक चांगलं दमदार खरं तर समालोचक आपल्याला आजच्या दिवसामध्ये ऐकायला मिळालं. तर मी विनंती करेल स्वप्नील रोशन दादांना विनंती करेल आपल्या पवित्र शुभ असते खरं तर शुभमचा मान सन्मान करायचा आहे. आजच्या दिवसामध्ये खरं तर गोड समालोचन त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं. राहुल आपण यायचे इथे मंचावरती. आपण समालोचक शुभमचा देखील इथं मान सन्मान केला जातोय. माईची उपदर्शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह इथं खरं तर देण्यात येत आहे. हॅलो, मॅन ऑफ द मॅच या मॅचचा राहुल गडगे. 18 बॉल 54 ची इनिंग, 50 कंप्लीट. वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन. खऱ्या अर्थानं संघ